वेलकम बॅक ऑल ऑफ यू. सगळ्यांना आवाज वगैरे एकदा क्लिअर आहे का सांगा. आज आपल्याला गट ब मेन्स 2023 मध्ये बघा जे काही हिस्ट्रीचे क्वेश्चन आहेत तर त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस बघायचंय. म्हणजे तशाच पद्धतीने आता जी काही आगामी 24 ची मुख्य परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये 10 प्रश्न असणार आहेत. मग ते 10 प्रश्न डील करत असताना आपला माइंडसेट कसा असला पाहिजे, बरोबर. म्हणजे प्रश्न सोडवत असताना अलर्ट असणं तर खूप गरजेचं आहे. ते पण मी तुम्हाला सांगेल, बरोबर. किंवा हे 10 प्रश्न किती डेप्थ मध्ये विचारले याचं पण प्रॉपर आपण अनालिसिस बघणार आहोत. ओके. म्हणजे हे डिकोडिंग वरवरचं नसणार आहे, इन डेप्थ मध्ये असणार आहे, तुम्हाला कळून जाईल. हे 10 प्रश्न आज आपण व्यवस्थित बघूया. सगळं काही आवाज वगैरे क्लिअर आहे का? फक्त एकदा कन्फर्म करा. त्यानंतर आपण स्टार्ट करू. पटपट कमेंट करा जे काय असेल ते, म्हणजे आपल्याला स्टार्ट करता येईल. ओके. तर आपण पहिला प्रश्न बघतोय बघा तुमच्या स्क्रीनवरती. सगळ्यांना प्रॉपर दिसतंय का ते पण सांगा. कधी कधी स्क्रीन दिसायला प्रॉब्लेम येतोय. तर क्लिअर दिसतंय का मला एकदा सांगा फक्त. प्रश्न तुम्हाला क्रांतिकारी चळवळ ह्या टॉपिकशी रिलेटेड विचारलेला आहे. 71 ते 80 पर्यंत प्रश्न आहेत, म्हणजे सिरीज ए आहे ही. ओके. तर आपण एक एक करून बघूया आता. काय आवाज वगैरे प्रॉब्लेम आला तर नंतर सांगा. तर बघा तुम्हाला प्रश्न विचारलाय खालील विवरणावरून क्रांतिकारक ओळखा. आता क्रांतिकारक ओळखा म्हणजे हा प्रश्न आहे क्रांतिकारी चळवळशी रिलेटेड. प्रश्न कोणकोणत्या अँगलने येतो ते पण सांगणार आहोत. आपण हे विश्लेषण पण प्रॉपर बघू. ओके. पण तुम्हाला आता इथं पहिलं स्टेटमेंट बघा काय विचारलंय. पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे, म्हणजे इथं गदर पक्ष एक रिफ्लेक्ट झाला. दुसरा आहे पुणे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले. हे सर्वसाधारण स्टेटमेंट आहे, याच्यावरून काही कळणं पॉसिबल नाहीये. आणि इथं तिसरी एक हिंट दिली आहे तुम्हाला की लाहोरच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली. आता हे पुणे पुणे आणि गदर म्हटलं की तुम्हाला जे काही मुद्दा आहे तर तो कोणाचा आठवतो. गदर पक्ष म्हटलं की एक व्यक्ती आठवते तुम्हाला पुण्यातली, विष्णू गणेश पिंगळे. ओके. हे कुठले होते? तर हे तळेगाव ढमढरेचे होते. ओके. तळेगाव ढमढरेचे होते हे. हा मुद्दा इथे लक्षात असू द्या. ओके. आणि बाकीचे जे व्यक्ती आहेत ऑप्शन मधले ते सगळे पुण्याचेच आहेत. हे पण राजगुरुनगर खेडचे आहेत, बरोबर. शिवराम हरी राजगुरू. अनंत लक्ष्मण कानेरे हे पण पुण्याचे आहेत. सेनापती पांडुरंग बापट हे पण नगरचे होते. हे नगरचे होते. ओके. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, या 3 व्यक्ती तर तुम्हाला ऑप्शन मध्ये असणाऱ्या पुण्याशीच रिलेटेड आहेत. म्हणजे इथं जर पुणे रिफ्लेक्ट झालाय तर बाकीच्या व्यक्ती पण कुठल्या आहेत तर त्या पुण्याच्या आहेत, फक्त एक व्यक्ती सोडली तर. म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्या, आयोग तुम्हाला सिमिलर ऑप्शन टाकतं इथं मेन्सला. ओके. आता हे आपण बघू. याचं योग्य उत्तर हे विष्णू गणेश पिंगळे आहेत. आपण बाकीच्या त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. आता हे जे शिवराम हरी राजगुरू म्हणजे शिवराम हरी राजगुरू आहेत, तर हे बघा पुणे आणि खेड, पुण्यामध्ये जो काही खेड तालुका आहे तिथले होते. म्हणजे हा मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे त्यांचं जे काही प्राथमिक शिक्षण होतं, प्राथमिक शिक्षण त्यांचं हे अमरावतीला झालेलं होतं, जे शिवराम हरी राजगुरू होते. ओके. आणि तिथं जी काही अमरावतीला हनुमान व्यायामशाळा होती. ओके. तर त्या हनुमान व्यायामशाळेमध्येच त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. असे होते हे शिवराम हरी राजगुरू. आपल्याला एकदम डिटेल बघायचंय. हे आपलं वरवरचं अनालिसिस केलंय तात्पुरतं. ओके. आता विष्णू गणेश पिंगळे हे तळेगाव डमडरेचे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके. म्हणजे शिरूर तालुक्यामधलं तळेगाव ढमढरे लक्षात ठेवा. आणि 1911 जेव्हा ते विष्णू गणेश पिंगळे अमेरिकेत गेले, तर तिथं त्यांचा संबंध जो काही आहे तर तो ह्या गदर पक्षाशी आला होता. म्हणजे ते कधी गेले होते अमेरिकेला? 1911. हा पॉइंट तिथं लक्षात घ्या. ओके. गदर पक्षाशी रिलेटेड कोणती व्यक्ती आहे? लाला हरदयाळ. ओके. हा पॉइंट पण लक्षात ठेवा.
म्हणजे ही व्यक्ती पण तिथं रिलेटेड आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. आता इथं हे जे तिसरा मुद्दा आहे याच्यावरून आपल्याला योग्य उत्तर कळतं. कारण लाहोरचं जे काही सेंट्रल जेल होतं, तिथं त्यांना फाशी दिलेली होती 16 नोव्हेंबर. कधी? 16 नोव्हेंबर 1915 ला. हा पॉइंट लक्षात ठेवा. ओके. म्हणजे कधी फाशी दिली तर 1915 ला त्यांना फाशी दिली आणि त्यांच्या सोबत अजून 7 जणांना फाशी दिली होती. असे टोटल 8 जण होते. ओके. किती जण होते टोटल? 8 जण. तर त्या 8 जणांची नावं पण पुढच्या स्लाइडमध्ये आहेत. भविष्यात कधी विचारली तर तुम्हाला कामाला येतील. म्हणजे ह्या विष्णू गणेश पिंगळे यांच्या सोबत किती जण होते? 7 जण होते. म्हणजे 1+7 अशा 8 जणांना तिथं फाशी देण्यात आलेली होती आणि तारीख सेम आहे 16 नोव्हेंबर 2015. हा पॉइंट तुम्हाला माहिती असू द्या. म्हणजे विष्णू गणेश पिंगळे यांच्या बाबत जी काही ही बेसिक माहिती आहे, तर ती तुम्हाला इथं क्लिअर झालेली असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही शिवराम हरी राजगुरू आहेत, ओके. तर रघुनाथ ह्या टोपण नावाने ते फेमस होते. ओके. लक्षात असू द्या, कधीतरी विचारलं जाईल स्टेटमेंटमध्ये, की त्यांचं नाव काय होतं? ओके. आणि जी काही हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी होती, बरोबर? त्याच्यामध्ये ते भरती झालेले होते. म्हणजे उत्तर भारतामध्ये जे काही क्रांतिकार्य सुरू होतं, तर त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. कारण सुखदेव असतील, भगतसिंग असतील किंवा जतीन दास असतील, बरोबर? हे जे उत्तर भारतातले नेते होते महत्त्वाचे क्रांतिकार्याशी रिलेटेड, तर त्यांच्याशी त्यांचं मैत्री होती. ओके. हा पॉइंट लक्षात ठेवा. मग पुढे त्यांच्या बद्दल आपल्याला थोडीशी डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे. हे जे ऑप्शनमध्ये आहेत बाकीचे. ओके. एक-एक करून बघू आपण. व्यवस्थित लक्ष द्या. ओके. म्हणजे तुम्हाला नुसते प्रश्नच नाहीये, खूप इन्फॉर्मेशन एका ठिकाणी मी सांगेल आणि ह्या इन्फॉर्मेशनचा फायदा तुम्हाला पुढे जाताना पुढच्या मेन्सला होऊन जाईल. ठीक आहे. आता हे अनंत लक्ष्मण कान्हेरे जे काही आहेत, तर गणेश दामोदर सावरकर एक होते, बरोबर? आणि विनायक दामोदर सावरकर. तर यांच्या पुढाकाराने जे काही अभिनव भारत स्थापन झालेलं होतं, बरोबर? नाशिकला. तर त्या क्रांतिकारी संघटनेचे ते सदस्य होते आणि नाशिकचा जो काही कलेक्टर आहे, ए.एम.टी. जॅक्सन. ओके. आता हे ए-एम-टी वगैरे कधी तुम्हाला पुस्तकात दिसणार नाही, पण ते पूर्ण आहे शॉर्ट फॉर्म घेतले. तर जॅक्सनची हत्या कोणी केलेली आहे? अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी. ओके. आणि जे खुदिराम बोस होते, यांच्यानंतरचे सर्वात तरुण भारतीय क्रांतिकारक म्हणून जर कुणाचा उल्लेख केला जात असेल, तर ते आहेत अनंत लक्ष्मण कान्हेरे. ओके. आता बघा, मदनलाल धिंगरा, बरोबर? यांनी पण अशा पद्धतीने एक खून केलेला होता. तो कुणाचा केलेला होता ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करा. ठीक आहे. त्या व्यक्तीचं नाव सांगा, की मदनलाल धिंगरा यांनी त्यांचा खून केलेला होता. तो अधिकारी कोण होता? त्याचं नाव तोपर्यंत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ते धिंगरा असतील किंवा सावरकर बंधू यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन काय केलं होतं, अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचा जो कलेक्टर होता जॅक्सन त्याला ठार मारलेलं होतं. ओके. आणि मग त्या प्रकरणात तुम्हाला माहिती आहे, कृष्णाजी गोपाळ कर्वे असतील, विनायक नारायण देशपांडे असतील, राइट? आणि इथं तुम्हाला कोणती व्यक्ती आहे? अनंत लक्ष्मण कान्हेरे. बरोबर. यांच्यावरती तुम्हाला प्रश्न देखील विचारलेला आहे, की बाबा पुढे जाऊन त्यांना फाशी कुणाला झालेली आहे ते. बरोबर. तर तो एक मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे पी-वाय-क्यूचा पण रेफरन्स थोडासा घेतलाय. कारण ते पण आपल्याला काय होतं, की कधी-कधी रिपीट होतं. हल्ली जर आपण नवीन पेपर सेटरचा माइंडसेट बघितला, तर तो काही अशाच प्रकारचा आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे जे काही घटना झाली, जॅक्सनचा खून झाला, तर विजयानंद थिएटर होतं नाशिकमध्ये आणि तिथं शारदा ह्या नाटकाचा प्रयोग होता. ओके. म्हणजे तिथं त्या प्रयोगासाठी म्हणजे जॅक्सन गेलेला होता निरोप समारंभासाठी. म्हणजे कोणतं नाटक होतं उद्या ते पण विचारलं जाऊ शकतं मेन्सला. शारदा नाटक होतं. थिएटर कोणतं होतं? विजयानंद थिएटर होतं. हा पॉइंट लक्षात ठेवा. मग पुढे हे कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे बरोबर. यांच्यावरती खटला भरला होता आणि 20 मार्च 1910 ला त्यांना फाशीची शिक्षा दिली. याच्यावरती तुम्हाला प्रश्न देखील ग्रुप सीच्या प्रिलिम्सला विचारलेला आहे. तो मुद्दा माहीत असू द्या. ओके. हे बेसिक आहे. एवढं कान्हेरे यांच्या बाबत माहीत असू द्या. आता जे शिवराम हरी राजगुरू आहेत, ते जेव्हा बनारसला होते का, हे शिवराम हरी राजगुरू, तर सचिंद्रनाथ सन्याल असेल, चंद्रशेखर आझाद असतील, ह्या नेत्या म्हणजे क्रांतिकारी नेत्यांशी त्यांची ओळख झाली होती. आता हे उत्तर भारतातले महत्त्वाचे नेते आहेत, तुम्हाला माहिती आहे, बरोबर. तर हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी मध्ये ते दाखल झालेले आहेत. रघुनाथ टोपण नावाने ते प्रसिद्ध होते. लक्षात असू द्या, ह्या स्टेटमेंट वरती कधी ना कधीतरी तुम्हाला दिसेल.
ओके, विचारलं जाईल 100% तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये हे दिसेल, की रघुनाथ टोपण नावाने ते प्रसिद्ध होते. तर ते शिवराम हरी राजगुरू आहेत. हे पोस्टाचं तिकीट पण त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने काढलेलं आहे 2013 ला. ओके, पॉइंट लक्षात असू द्या. त्याच्यानंतर ब्रिटिश पोलीस अधिकारी जो काही सॉन्डर्स होते, तर लाहोरला 17 डिसेंबर 1928 ला हल्ला झालेला होता. ओके. आणि पहिल्या 2 गोळ्या राजगुरूंनी झाडलेल्या आहेत त्या सॉन्डर्सवरती. ओके. आता हा हल्ला का झालेला होता? तर तुम्हाला एक बेसिक पॉइंट माहिती असेल, की जे काही एक पॉइंट लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा. सायमन कमिशन विरोधी जे काही आंदोलन होतं. ओके. इथं नाहीये तो पॉइंट मी लिहून देतो. सायमन कमिशन विरोधी आंदोलन. ओके. त्याचा इथं संबंध आहे. तो कसा आहे तुम्हाला दाखवतो. सायमन कमिशन विरोधी जे काही आंदोलन होतं, बरोबर. तर त्या निदर्शनावेळी पोलीस हल्ल्यामध्ये लाला लजपत राय जखमी झालेले होते. हे तर सगळ्यांना माहिती आहे. मग आणि पुढे जाऊन त्यांचा मृत्यू पण झाला. साधारणतः 1928 ला. ओके. मग म्हणजे लाला लजपत राय यांचा जेव्हा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद असतील, शिवराम हरी राजगुरू असतील, ओके, हे एक होते. भगतसिंग असतील आणि जयगोपाल असेल. ह्या एवढ्यांची नेमणूक केली होती. ओके. आणि मग पुढे जाऊन 17 डिसेंबर 1928 ला इथं जी तारीख आहे, सॉन्डर्सवरती हल्ला केलेला आहे आणि पहिल्या 2 गोळ्या ह्या कुणी झाडल्या होत्या? तर शिवराम हरी राजगुरू यांनी. म्हणजे पॉइंट लक्षात घ्या, की सायमन कमिशन विरोधी आंदोलनचा कसा संबंध आहे, पुढे लालाजींचा मृत्यू झाला वगैरे, वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला लिंक करता आल्या पाहिजेत. ह्या बेसिक गोष्टींवरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळं फक्त एक माहिती असू द्या, की त्याला बेस काय होता. ऑप्शनमध्ये दिसणारे पांडुरंग महादेव बापट म्हणजे सेनापती बापट, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व, राइट, एक प्रभावी भूमिका होती. त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच पाहिजे. ओके. आणि सेनापती पदवी ही त्यांना जनतेने दिलेली आहे. ते नगरचे होते. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, अहिल्यानगर. ठीक आहे. जन्म पारनेर, पारनेर तालुका होता त्यांचा. ठीक आहे. लक्षात असू द्या, जेव्हा बी-ए परीक्षेत 1903 ला ते उत्तीर्ण झाले. मग मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली त्यांना. पुढे ते एडिनबरो आहे. एडिनबरो आहे हे लक्षात ठेवा. त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला होता. हे असे स्टेटमेंट उचलले जातात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. मग तुम्ही बघताय ह्या प्रश्नाचा रोग पण तसाच होता. म्हणजे त्यांच्याबद्दल विचारलं तर असे स्टेटमेंट घेतलं होतं. त्यामुळे लक्षात असू द्या. आता एक गोष्ट ही तर बेसिक माहिती आहे. 1921 पासून 24 पर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये जे काही मुळशी पेठा ठिकाणे, ठीक आहे. तिथं धरणग्रस्त शेतकऱ्यांना जमीन मिळवण्याकरता सत्याग्रहाचं जे काही आंदोलन चालवलं, त्या आंदोलनादरम्यान त्यांना सेनापती म्हणून ओळखलं जाऊ लागलेलं आहे. बरोबर. आणि 3दा शिक्षा झाली आहे. ओके. ह्या जे काही आंदोलन होतं मुळशी सत्याग्रहाचं, तर त्याच्यात 3दा शिक्षा झाली आहे. हा पॉइंट पण माहिती असू द्या, की किती वेळा शिक्षा झाली त्यांना हे पण विचारलं जाईल. आणि शेवटची जी शिक्षा होती का ती 7 वर्ष होती. म्हणजे शेवटची जी लास्टची होती 3 नंबरची त्याच्यात 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा त्यांना झालेली होती. मग वेगवेगळ्या आंदोलनात त्यांनी भाग पण घेतलेला होता. राइट. कारावास पण सोसलेला होता. तर महत्त्वाची आंदोलनं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर पण भाऊवाड विरोधी आंदोलन असेल, गोवा मुक्ती आंदोलन असेल, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन असेल, हैदराबाद मुक्ती संग्राम असेल, महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन असेल, इथं त्यांनी पुढाकार घेतलाय. याच्यापैकीच काही मुद्दे घेऊन तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेत पी-वाय-क्यू विचारले म्हणजे प्रश्न आलेला आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे पांडुरंग महादेव बापट तुम्हाला त्यांचं नाव माहिती पाहिजे. पुढं खूप इन्फॉर्मेशन आणली आहे त्यांच्या रिलेटेड. एक गोष्ट लक्षात ठेवा, एप्रिल 1915 ला पुण्यामध्ये वासू काका जोशी होते. यांचं जे चित्रमय जगत होतं का, या मासिकात त्यांनी नोकरी पण केलेली आहे. लोकमान्य टिळकांचं इंग्रजी वृत्तपत्रात इंग्रजी वृत्तपत्र जे काय होतं दैनिक मराठा, त्याच्यामध्ये पण यांनी नोकरी केली आहे. म्हणजे यांचा संबंध कुठं-कुठं आहे हा पॉइंट पण लक्षात ठेवा. मुंबईचं जे संदेश नावाचं वृत्तपत्र होतं त्याच्यात निवेदन पण यांनी दिलेलं आहे. आणि झाडू कामगार मित्र मंडळ नावाची संस्था स्थापन केलेली आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. हा मुद्दा काही विचारलेला नाहीये कोणत्या परीक्षेला. लक्षात ठेवा. झाडू कामगार मित्र मंडळ. ओके. सप्टेंबर 1929 ला झाडूवाल्यांशी मानवतेनं वागण्याचा पुकारा करीत बापटांनी गळ्यात पेटी लटकावून भजन करीत शहरातून मुंबई चौपाटीपर्यंतचा मोर्चा काढलेला होता. बेसिक पॉइंट आहे. आता जन्मठेपेची शिक्षा भोगताना
आता ही जन्मठेपेची शिक्षा, तर एक पॉइंट इथं लक्षात ठेवा, अंदमान आहे. मे बी टाइप करताना राहिलं ते. हा, अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगताना इंद्रभूषण सेन यांनी आत्महत्या केली होती आणि उल्हासकार दत्त हे भयंकर यातना सहन करीत तिथं वेडे झाले होते. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहून सेनापती बापटांनी अंदमानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या सुटकेसाठी इथं प्रश्न येऊ शकतो बरं का. हा एमपी मुद्दा आहे. म्हणजे हे घेतलंय म्हणजे असंच नाही घेतलं, तर इथं नाव बघा, डॉक्टर नारायण दामोदर सावरकर. ओके. यांच्यासह एक सह्यांची मोहीम चालवली होती. त्याच्यासाठी ते घरोघरी फिरायचे, लेख लिहायचे, सभा घ्यायचे आणि ह्या प्रचारासाठी राजबंदी मुक्ती मंडळ याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. हे कधीतरी विचारलं जाईल. राजबंदी मुक्ती मंडळ कशासाठी होतं किंवा कोण त्याच्याशी रिलेटेड आहे? काही ना काहीतरी सोपा क्वेश्चन विचारला जाईल. तर त्यामुळे माहिती पाहिजे. हे डॉक्टर नारायण सावरकर पण तिथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि 1944 ला नागपूर इथं बघा, सेनापती बापट यांच्या अध्यक्षतेखाली जे काही विद्यार्थी परिषदेचं आयोजन केलं होतं, तर ते पण महत्वाचं आहे. कधी? 1944 ला नागपूरला. याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून वेगळ्या फॉन्टमध्ये ते हायलाइट करून दिलंय. आता पुढची व्यक्ती होती विष्णू गणेश पिंगळे. ओके, तर विष्णू गणेश पिंगळे जे काही आहेत, तर यांचा संबंध हा गदर पार्टीशी आहे. ओके, हा पॉइंट तिथे लक्षात ठेवा. मग लाला हरदयाळ असेल, पांडुरंग सदाशिव खानकोजे असतील, तर यांच्यासोबत बरोबर म्हणजे ते क्रांतिकारी संघटनेची स्थापना केलेली आहे. हा पॉइंट तुम्हाला तिथं लक्षात घ्यायचा आहे. आणि गदर पार्टी कधीची आहे? 1913 ची आहे. हा एक बेसिक पॉइंट तर सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. तर भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती. हा पॉइंट पण लक्षात ठेवा. म्हणजे भगतसिंग जे होते त्यांनी प्रेरणा कुणाकडून घेतली? तर विष्णू गणेश पिंगळे यांच्याकडून. आणि जे बघा, देशाच्या दुर्दशेने पारतंत्र्यात काय की जो जुलूम आहे त्याच्यामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केलेला होता. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे देशभक्त काही उगच नव्हतं म्हटलं जात, राईट. त्यांची कामही तशी आहेत. आता इथं पुढे बघा, रासबिहारी बोस असतील, विष्णू गणेश पिंगळे असतील, करतार सिंग सराबा असतील, सचिंद्रनाथ सन्याल आहेत. यांना बघा, यांनी 21 फेब्रुवारी 1915 ला भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावाची योजना केली होती. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती मेन्सला क्वेश्चन विचारलाय. ओके, पीवायक्यू विचारलेला आहे. तर भारतात ही जी काही सशस्त्र उठावाची योजना केलेली होती, तर पुढे जाऊन काय झालं? फितुरी झाली, कट फसला आणि विष्णू पिंगळे यांच्या सहित 8 क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहामध्ये फासावरती चढले. लाहोर सेंट्रल जेल. मगाशी जो काही त्या प्रश्नामध्ये मुद्दा होता तो. आता त्यांच्यासोबत बघा, 16/11/1915 बरोबर. 16 नोव्हेंबर 1915, मी ते तारीख पण इथं टाकून दिली आहे पुन्हा, म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला. फासावरती गेलेले जे काही 8 क्रांतिकारक होते सगळे, म्हणजे त्यांच्या सहित इथं लिस्ट दिली आहे. विष्णू गणेश पिंगळे आहे, करतार सिंग सराबा, सरदार बक्षिस सिंग, सरदार जगन सिंग, सरदार सुरायन सिंग, सरदार बुटा सिंग, सरदार ईश्वर सिंह आणि सरदार हरनाम सिंह. तर हे टोटल 8 जण होते. म्हणजे यांच्या सहित विष्णू गणेश पिंगळे यांच्या सहित टोटल 8 होते. हे आहेत विष्णू गणेश पिंगळे. तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, क्रांतिकारक होते. आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. इथपर्यंत तुम्हाला थोडं समजलंय का प्रॉपर एकदा सांगा, पुढे जाण्या अगोदर. काही डाऊट असतील तरी तुम्ही कमेंट करू शकता. यस. तर मगाशी जो काही प्रश्न विचारला तुम्हाला मी, मदनलाल धिंगरा याने कुणाचा खून केला? तर कर्झन वायली होते ते. अगदी बरोबर आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. पुढचा प्रश्न हा जोड्या लावा स्वरूपात तुम्हाला विचारलेला आहे आणि अगदी बेसिक क्वेश्चन आहे. असं म्हणायला काय हरकत नाही. क्वेश्चन हा बेसिकच आहे. एवढा अवघड क्वेश्चन आहे का? हा क्वेश्चन जोड्या लावाचा आहे आणि एक्झाम मध्ये तुम्हाला तो एकदम फास्ट मध्ये टॅकल झाला पाहिजे. असं नको की त्याला जास्त वेळ गेला पाहिजे. एखादी जरी जोडी माहित असेल तरी तुमचं उत्तर इथं निघून जातं. याच्यासाठी काही जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही. आता याचं जर बघितलं आपण, हा, हे उत्तर येईल. तर बघूया आपण. गोपाळ हरी देशमुख इथं बघा, लक्ष्मी ज्ञान हे जे काही पुस्तक आहे, बरोबर.
तर ते म्हणजे त्या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं होतं. पुढे आपण डिटेल बघूच हे. त्याच्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हटलं की भावार्थ सिंधू ह्या ग्रंथाचं लेखन केलंय. बेहरामजी मलबारी म्हटलं की सेवा सदन दयाराम गिडुमल यांच्या सहकार्याने, बरोबर. तर ते आणि विष्णू शास्त्री पंडित म्हटलं की पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सभेची स्थापना, बरोबर आहे. म्हणजे हे अशा पद्धतीच्या जोड्या आहेत. म्हणजे एक जरी जोडी तुम्हाला माहिती असली ना तरी प्रश्न सुटून जातो. इथं बघा तुम्हाला फिक्स माहिती आहे. गोपाळ हरी देशमुख लक्ष्मी ज्ञान माहिती आहे तुम्हाला. मग लगेच उत्तर येऊन जातं. त्याच्यासाठी काय आपल्याला इथं एक्झाम मध्ये अशा प्रश्नाला फक्त 10 सेकंद लागले पाहिजेत. आपण आता साहित्य संपदा ह्या पॉइंट खाली काही मुद्दे बघणार आहोत. हे ऑप्शन मधलेच आहेत. ओके, ऑप्शन मधलेच आहेत. आता ते झालं पीवायक्यू आलं तो तुमचा पाठ होऊन जाणार. त्याच्यातला पुन्हा आलं तर ते पण तुम्हाला येणार. पण काही महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या व्यवस्थित बघा. गोपाळ हरी देशमुख लक्ष्मी ज्ञान जे काही आता पीवायक्यू मध्ये विचारले 1849 ला पहिलं पुस्तक आहे त्यांचं. त्याच्यानंतर हे गीता तत्व पण लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे. हे पण कधीतरी विचारलं जाईल. जातीभेद, ग्रामरचना असेल, विचारलहरी, विद्यालहरी हे पण त्यांचंच लिखाण आहे. म्हणजे साहित्य संपदावरती वारंवार पुन्हा जर क्वेश्चन आले तर तुमच्या याच्या माध्यमातून कव्हर होऊन जातील. प्रभाकर मधून बघा 1848 ला शतपत्रे लिहायला सुरुवात केलेली आहे. कुणी? गोपाळ हरी देशमुखांनी. प्रभाकर कुणाचं होतं? बहु महाजन यांचं. सगळं माहिती आहे, बरोबर. तर पहिला लेख जो लिहिला होता, ओके, म्हणजे जी काही शतपत्रे होती त्याच्यामध्ये पहिला जो लेख लिहिला प्रभाकर मध्ये तर तो होता इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या समजुती. याच्यावरती कधी ना कधी क्वेश्चन विचारला जाईल. हे काय आलेलं नाहीये. जो नवीन डाटा आहे तो तुम्हाला सांगतोय. इथं क्वेश्चन नाही आलेला, कधी ना कधी तरी विचारलं जाईल. तर एकूण किती होती बरं ती शतपत्रे? तर ती एकूण 108 होती. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, नवसमाज रचनेच्या दृष्टिकोनातून ती म्हणजे प्रभावशाली होती. म्हणून तर त्यांनी ते हे केलं होतं आणि पुढे मग बाबासाहेबांनी पण तुम्हाला माहिती आहे ती पुन्हा हे केलेली होती. म्हणजे तो मुद्दा लक्षात घ्या, की बाबासाहेबांचं जे काही बहिष्कृत भारत होतं, बरोबर. त्या बहिष्कृत भारतमधून ही शतपत्रे पुन्हा प्रकाशित केली गेली होती. म्हणून तर महत्वाचे आहे ना, कारण नवसमाजाची रचना करायची आहे त्या दृष्टीने थोडासा एक विशेषता होती त्यांच्यामध्ये. म्हणून ही शतपत्रे पुन्हा तिथं रिफ्लेक्ट झालेली दिसतात. ओके. आता हे जे काही गोपाळ हरी देशमुख आहेत, तर यांच्याबाबत एक मुद्दा सांगतो तुम्हाला. इथं नाहीये तो लिहून देतो. एक ब्राह्मण नावाने लिखाण केलेलं आहे त्यांनी. ओके. अक्षर माझं थोडं बेकार आहे. तेवढं फक्त हे करा. तर एक ब्राह्मण या नावाने लिखाण कुणी केलंय असं जर विचारलं तुम्हाला, तर ते गोपाळ हरी देशमुख आहेत. कधीतरी हे स्टेटमेंट विचारलं जाईल. लोकहितवादी हे तर तुम्हाला माहिती आहे. पण असं जर विचारलं तर थोडंसं माहिती असू द्या. कारण ते तुम्हाला आलं पाहिजे. मग कन्फ्युजन नको आहे, की बाबा नेमकं काय आहे ते. या बेसिक गोष्टी तिथं थोड्याशा फक्त लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता विष्णुबुवा ब्रह्मचारी जे काही आहेत, तर महाराष्ट्रातील कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक म्हणजे त्यांना म्हटलं जातं. हे कुणी म्हटलं होतं यांच्याबाबत? तर ग. माडखोलकर आहेत. यांनी असं स्टेटमेंट केलं होतं विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याबाबत. तर वर्तमान दीपिका जे काही आहे, तर त्या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं. हा मुद्दा पण माहिती असू द्या आणि ते तुम्हाला माहिती आहे म्हणजे समुद्र किनारीचा वाद-विवाद वगैरे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले ते बेसिक आहे. जे तुमचं पाठ आहे ते नाही तुम्हाला सांगत आहे. आता एक मुद्दा लक्षात ठेवा, विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजेच दुसरे-तिसरे कुणी नसून आहेत. त्यांचं नाव सांगतो. विष्णू भिकाजी गोखले. ओके. म्हणजे नाव लक्षात असू द्या. विष्णू भिकाजी गोखले. ओके. लक्षात असू द्या. रायगड जिल्ह्यामध्ये शिरवली नावाचं ठिकाण होतं. तिथं त्यांचा जन्म झालेला आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. आणि जे काही एक मुद्दा बघा, की ज्याच्यावरती तुम्हाला प्रिलिम्सला क्वेश्चन विचारलेला होता गट ब मध्ये, की ख्रिश्चन धर्म प्रचारक जे काही होते त्यांना उत्तर देण्यासाठी मुंबईमध्ये त्यांनी व्याख्यानं दिलेली होती, बरोबर. आणि मुंबईमध्ये ठाकूरद्वार इथं जे काही प्रभूची शाळा होती ना, तिथं समुद्रकिनारी दर गुरुवारी सभा व्हायच्या आणि त्या सभेला 1 आणा फी पण असायची. 1 आणा फी ठेवायची, तरी पण गर्दी असायची तिथं. आणि मग त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. म्हणजे
रेव्हरंड जी BN जे होते, त्यांनी त्यांचं जे काही समुद्रकिनारी वादविवाद आहे, त्या पुस्तकात ते संपादन केलेलं होतं. म्हणून त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला होता. फक्त माहित असू द्या, की ते विचारलेलं आहे म्हणून. ओके. बेसिक पॉइंट लक्षात ठेवा. आणि हे वर्तमान दीपिका हे कधीतरी विचारलं जाईल, की वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर त्यांनी कशातून दिलं? तर हे वर्तमान दीपिका लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पुढचं त्यांचं सेतुबंध आणि टीका पण महत्वाचं आहे. वेदोक्त धर्मप्रकाश पण महत्वाचा आहे. आता ह्या वेदोक्त धर्मप्रकाशामध्ये कशावरती प्रकाश टाकलाय नेमका? तर तिथे एका आई आणि मुलीचा संवाद आहे. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये वैदिक हिंदू धर्मातील जी काही समाज व्यवस्था आहे प्रचलित, तर त्याचं वर्णन केलंय ह्या वेदोक्त धर्मप्रकाशमध्ये. बाकी दुसरं तिसरं काही नाहीये. ओके. आणि हा एक भावार्थ सिंधू नावाचा एक महत्वाचा आहे, ज्याच्यात 5 प्रकरणं आहे. ओवीबद्ध ग्रंथ आहे तो. फक्त लक्षात असू द्या. एवढं त्याच्यामध्ये अजून डिटेलिंग करायचं काही गरज नाहीये. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, तरी तुम्हाला जे काही येणारे नवीन क्वेश्चन आहेत, तर ते टॅकल व्हायला मदत होईल. पुढे जे काही क्वेश्चन असतील, जसे रोख असतील, तसं आपण त्याच्यामध्ये अजून डिटेलिंग करणार आहोत. आता इथं बघा, साहित्य संपदा जे काही आहे, साहित्य संपदा पण इम्पॉर्टंट, म्हणजे तोच वाला पॉइंट आहे पुन्हा. तर बेहरामजी मलबारी बघा ऑप्शन मध्ये होते. तर नीतिविनोद, ओके, नीतिविनोद जे काही साहित्य आहे त्यांचं काव्यसंग्रह आहे आणि बालविवाहाचे दुष्परिणाम सांगितलेत. IMP आहे, याच्यावरती काही क्वेश्चन नाही आलेला. भविष्यात क्वेश्चन येऊ शकतो म्हणून मुद्दाम हायलाइट करून दिलंय. तर तो पॉइंट तिथं लक्षात ठेवा. आता हे बालविवाह आणि महिलांवरती सक्तीने लादण्यात आलेलं वैधव्य, याच्यावरती त्यांनी भाष्य केलंय. याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. हा PYQ आहे तुमचा. बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक समजले जातात, लक्षात ठेवा. क्षयरोग रुग्णांसाठी, म्हणजे TBचे जे काही रुग्ण आहेत, क्षयरोग, तर त्यांच्यासाठी कन्झम्पटिव्ह होम सोसायटीची स्थापना केलेली होती. हा पॉइंट लक्षात ठेवा. राईट, विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर कैसरे हिंद हा जो काही ब्रिटिश सरकारने देऊ केलेला सन्मान होता, तो त्यांनी नाकारलेला आहे 1900 ला. म्हणजे एक माहित असू द्या. आणि दादाभाई नौरोजी यांच्या व्हॉइस ऑफ इंडिया मध्ये त्यांनी लेखन पण केलेलं आहे, म्हणजे माहिती असू द्या. बरोबर. आता त्यांचा जन्म जर बघितला आपला बेहरामजी मलबारी यांचा बडोदाचा आहे, गुजरात वगैरे. हे बेसिक तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या आईचा पुनर्विवाह झाला होता. राईट. सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या बेसिक गोष्टी तिथं थोड्याशा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. काही प्रॉब्लेम झालाय का? आवाज वगैरे येतोय ना? एकदा सांगा बरं, सगळं काही क्लिअर आहे का? आकांक्षा मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का? आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हा, तर आपण सांगत होतो बेहरामजी मलबारी. ओके. बालविवाह आणि लादलेलं वैधव्य. ओके. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आला. सगळ्यात महत्वाचं की बालविवाहाच्या प्रथेला त्यांनी विरोध केलेला होता. ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. आणि दादाभाईंचं जे काही व्हॉइस ऑफ इंडिया होतं त्याच्यामधून लेखन केलंय, हा पॉइंट महत्वाचा आहे. याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. आणि मगाशी जो काही क्वेश्चन होता, की बाबा जोड्या लावायचा, आपण बघितलं. राईट, जोड्या लावाच होतं ते. त्याच्यामध्ये एक काय मुद्दा होता, की जे काही सेवा सदन होतं ते मुंबईत स्थापन झालेलं होतं बरं का. इथं लक्षात ठेवा, जे काही सेवा सदन आहे यांनी, सेवा सदन कुठं? मुंबईमध्ये. आणि त्याला मदत झालेली होती. कोण होते ते? तर ते होते दयाराम गिडुमल. दयाराम गिडुमल होते ते. लक्षात ठेवा. पुढे जाऊन त्याच्या सुरत, अहमदाबादला शाखा पण होत्या, पण ते शाखा वगैरे नाही विचारत. तर हे फक्त बेसिक पॉइंट तिथं तुम्ही लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि राहिलंच पाहिजे. ओके, एवढ्या गोष्टी आहेत. किंवा मग पुढे जाऊन तुम्हाला माहिती आहे, जे काही इंडियन स्पेक्टेटर आहे, इंडियन स्पेक्टेटर, तर ते जे काही साप्ताहिक होतं त्याची सुरुवात पण यांनीच केलेली होती. ओके, लक्षात ठेवा. एवढ्या बेसिक गोष्टी जरी तुम्हाला माहित असल्या, तरी तुमचे प्रश्न सुटायला मदत होईल. आता पुढचे आहेत विष्णू शास्त्री पंडित. ओके. नावं थोडीशी कन्फ्युजन करणारी आहेत बरेच. राईट. तर ते कन्फ्युजन करणारे कोण कोण आहेत ते पण मी तुम्हाला सांगेल. विष्णू शास्त्री पंडित म्हटलं की साताऱ्याचे आहेत. बरोबर. सातारा तुम्हाला लगेच इथं रिफ्लेक्ट झाला पाहिजे.
ओके. 1827चा त्यांचा जन्म आहे. बरोबर. 1827चा म्हणजे अजून एक दीड वर्षात त्यांना 200 वर्ष पूर्ण होत आहेत. विष्णू शास्त्री पंडित. तर पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केलेली आहे त्यांनी. ओके. आणि याच्याच माध्यमातून विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्याच्यामुळे तर हा माणूस महत्वाचा आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. 1866 हे वर्ष लक्षात ठेवा. आणि विष्णू शास्त्रींनी जे काही ईश्वरचंद विद्यासागर होते यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठी अनुवाद केलेला आहे. ओके. ईश्वरचंद्र विद्यासागर पण कायम चर्चेत असतातच, माहितीये. आता पण बघा लेटेस्ट ऑप्शन मध्ये होते गट ब च्या. त्यामुळं लक्षात असू द्या. ओके. आणि महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर जर कोणाला म्हटलं जात असेल तर ते हे विष्णू शास्त्री पंडित आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. हे सगळं बेसिक आहे. बिलकुल विसरू नका. इम्पॉर्टंट आहे. आता एक स्वदेशी हितेच्छू या नावाने त्यांनी बघा 1864 मध्ये शूद्र धर्म ब्राह्मण कन्या विवाह विचार हे पुस्तक लिहिलं होतं. म्हणजे असं स्टेटमेंट टाकलं जाईल की एक स्वदेशी हितेच्छू नावाचं लिखाण कोणी केलेलं आहे, म्हणजे त्या नावाने लिखाण कोणी केलंय, तर विष्णू शास्त्री तुम्हाला तिथं लक्षात आले पाहिजेत. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर हायलाइटच करून दिले, पाठच पाहिजे. राईट. कधी पण विचारलं गेलं तर सांगता आलं पाहिजे. इतर त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास असेल, तुकाराम बाबाच्या अभंगाची गाथा असेल, संस्कृत व धातुकोश असेल, इंग्रजी व मराठी कोश असेल, तर ह्या सगळ्या बाबींचं काय की लिखाण केलेलं आहे किंवा हे त्यांची साहित्य संपदा आहे, हे तुम्हाला जिथं माहिती पाहिजे. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी तुमच्या इथल्या इथं आता क्लिअर झालेल्या आहेत. तर हे विष्णू शास्त्री पंडित पण तुम्हाला समजले असतील. तर अशा पद्धतीने तो प्रश्न टॅकल झालाय. आता पुढचा प्रश्न बघा. 17 ऑगस्ट 1932 ला जो काही दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देणारा जातीय निवाडा, म्हणजे एकदम बेसिक क्वेश्चन आहे. लगेच तुम्हाला रॅमसे मॅकडोनाल्ड आठवतात. याच्यासाठी काही एवढा विशेष अभ्यासाची गरज नाही. पण त्या प्रश्नाच्या अँगलने काही मुद्दे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता हा जो काही जातीय निवाडा काय होता, एकतर हे विचारले जातील त्याच्यातल्या तरतुदी किंवा त्याच्याच अनुषंगाने त्यालाच कनेक्टेड असणारा पुणे करार. हे कारण हे झालं म्हणून तर हे झालंय. ओके. त्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टी थोड्याशा कम्पेअर करून इथं दिल्यात. म्हणजे काय की तुम्हाला प्रश्न पुन्हा परत आला नव्याने तर इथूनच कव्हर होईल. तुम्हाला पुस्तक उचकायची गरज नाही लागणार. फक्त सांगतोय काय ते व्यवस्थित ऐका. हा जो जातीय निवाडा होता याच्यामध्ये मुस्लिम, शीख, अँग्लो इंडियन, युरोपियन, जमीनदार, कामगार, दलित आणि मागासवर्ग किंवा भारतीय ख्रिश्चन असतील, उद्योगपती, ह्या सर्वांना अल्पसंख्याकाचा हा मुद्दा महत्वाचा आहे. अल्पसंख्याकाचा दर्जा दिला गेला आणि कायदे मंडळात स्वतंत्र मतदारसंघ हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. जिथं हिंदू अल्पसंख्याक म्हणजे जिथे हिंदू कमी होते तिथं मात्र हिंदूंना त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त प्रतिनिधित्व मिळालं नाही. हा पॉइंट पण तिथं लक्षात ठेवा. आणि प्रांतिक कायदे मंडळामध्ये जी काही भारतीय प्रतिनिधींची संख्या होती ती मात्र इथं दुपटीने वाढवण्यात आली. अशा पद्धतीचा तो जातीय निवाडा होता की जो 17 ऑगस्ट 1932 ला डिक्लेअर केला. याचाच परिणाम म्हणून तुम्हाला माहिती आहे की बाबा हे सगळं इथं बघा काय दिलेलं आहे की हिंदूंना जास्त प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही किंवा इथं स्वतंत्र मतदारसंघ आले दलितांना वगैरे मागासवर्गीयांना. मग पुढं तुम्हाला माहिती आहे तेव्हा महात्मा गांधी कुठं जेलमध्ये होते. मग त्यांनी उपोषण सुरू केलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर. मग पुढे जाऊन पुणे करार झाला 24 सप्टेंबर 1932 ला. ही तारीख पण महत्वाची आहे. कधी कधी टाइम लाईनला तुम्हाला कामाला येते. तर गांधीजींनी जेव्हा उपोषण सुरू केलं तेव्हा गांधीजींचं उपोषण हा राजकीय धूर्तपणा आहे असं बाबासाहेब म्हणाले होते. हा PYQ आहे, मुद्दाम घेतलाय तिथं, कारण तो पुन्हा कधी पण रिपीट होऊ शकतो. मग आता हा जो काही पुणे करार होता याच्यामध्ये काही महत्वाच्या व्यक्ती बाबासाहेब तर आहेतच, पंडित मदन मोहन मालवीय आहेत, सप्रू आहेत, जयकर, बिर्ला, राजाजी, प्रसाद असतील, राजा देवदास आहेत, गांधी आहेत, राजभोज, गवई, बाळू सोळंकी वगैरे. एवढी नावं नाही विचारली जात, फक्त आपल्याला एक ओव्हरलुक करायचे. ठीक आहे. पण इथं राजाजी आणि आंबेडकर यांनी सह्या केलेल्या पेनांची अदला बदल केली होती. हा पॉइंट मुद्दाम हायलाइट करून दिलाय, माहिती असू द्या. म्हणजे पेनांची अदला बदल कोणी केली कधी विचारलं तर माहिती असू द्या. आता इथं झालं काय की इथं तरतुदी दिल्यात खाली. हे 3 पॉइंट तरतुदी आहेत म्हणजे तुमच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. राखीव मतदारसंघाचा स्वीकार केला गेला स्वतंत्रऐवजी.
इकडे बघा ना, इथं कम्पेअर त्याच्यासाठीच केलंय. इथं काय होतं स्वतंत्र मतदारसंघ. इथं काय आलं राखीव मतदारसंघाचा स्वीकार. केंद्रीय कायदेमंडळात साधारण मतदारसंघापैकी 18% जागा दलितांसाठी असतील आणि प्रांतिक कायदेमंडळातील दलितांसाठी राखीव जागांची संख्या 71 वरून 148 पर्यंत वाढवली. म्हणजे ह्या तरतुदी केल्या गेल्या. म्हणजे हा पॉइंट लक्षात ठेवा. राखीव स्वीकार मतदारसंघाचा स्वीकार बाबासाहेबांनी इथं केला. इकडं जातीय निवाड्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघ होते. हा फरक आहे. हे जातीय निवाडा आला म्हणून पुढे ही घटना घडलेली आहे पुणा करार. त्याच्यामुळे हे पुणा करार पण सांगितलंय तुम्हाला. इथं तर प्रश्नामध्ये तर तुम्ही बघताय साधं सिंपल काय विचारलंय फक्त तुम्हाला, कुणी जाहीर केला तो? बरोबर. उद्या त्याच्या तरतुदी काय होत्या विचारल्या तर तुम्हाला इथं दिलंय. राईट. आणि त्याचा डिफरन्स इथं त्याचा परिणाम काय झालाय पुणे करार तो इकडच्या स्लाइडमध्ये दिलाय. म्हणजे तुमचे पुढचे जर प्रश्न रिफ्लेक्शन झाले तर प्रश्न इथंच कुठेतरी फ्रेम होईल. नाही अन्यथा याच्यापेक्षा प्रश्न येणारच नाही. आला तर हे नाही तर प्रश्न येत नसतो. ओके. बेसिक काही पॉइंट तुमचे इथल्या इथं कव्हर करायचे. हा ह्या PYQ सिरीजचा म्हणजे मोठोच आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता इथं बघा वृत्तपत्राविषयीच्या जोड्या लावा म्हणजे पुन्हा एक तुम्हाला इझी कॅटेगरी मधला क्वेश्चन आहे. याला तुम्हाला 10 सेकंदात पेपरमध्ये तुमचं झालं पाहिजे. जास्त काही याला वेळ द्यायचा नसतो. याचं योग्य उत्तर येऊ शकतं. हा हे 3 नंबरचं येईल. तर बघूया आपण. कृष्णाजी रानडे ज्ञानप्रकाश आहे बरोबर. त्याच्यानंतर वीरेश्वर छत्रे ज्ञानसिंधू. त्यानंतर हे जे काही श्रीपतराव शिंदे आहेत विजयी मराठा आणि मुकुंदराव म्हटलं की दीनमित्र. लगेच आपल्याला कळून जातं. म्हणजे ब्राह्मणेतर जे काही चळवळीतले वृत्तपत्र आहेत तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. म्हणजे बघा शाहू महाराजांनी मदत केलेली वृत्तपत्रे असतील बरोबर तीच ही ब्राह्मणेतर आहेत बऱ्यापैकी. आणि इतर महाराष्ट्रातली जी काही फेमस वृत्तपत्र आहेत त्याच्यावरती पण वारंवार क्वेश्चन येतात मेन्सला. त्याच्यामुळं एक एरिया लक्षात घ्या. ब्राह्मणेतर चळवळ हा जो काही मुद्दा आहे का तो मुद्दा चांगला करायचा. ब्राह्मणेतर चळवळ व्यवस्थित करा. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला वृत्तपत्रे तर आहेत, व्यक्ती आहेत काही महत्वाच्या, राईट. आणि सत्यशोधक चळवळ बरोबर आणि ब्राह्मणेतर हे कम्पेअर करून अभ्यास करा. मेन्सला हा तुम्हाला मुद्दा आहे. ओके. कम्पेअर करून अभ्यास करा. याच्यातल्या व्यक्ती त्याच्यातल्या व्यक्ती व्यवस्थित हे करायचं. मी प्रत्येक प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला ते करून देईल. तुम्ही काळजी करू नका. पण एक सांगण्याचा भाग झाला की तो तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. आता ब्राह्मणेतर जी महत्वाची वृत्तपत्र होती त्याच्यामध्ये जागरूक आहे डॉक्टर वालचंद कोठारी. विजयी मराठा म्हटलं की श्रीपतराव शिंदे आहेत. हंटर आहे बरं का इथं हटर झालं. हंटर आहे खंडेराव बागल. पुढे आहे ब्राह्मणेतर व्यंकटराव गोडे असतील. त्याच्यानंतर जागृती म्हटलं की भगवंतराव पाळेकर. डेक्कन रयत म्हटलं की वालचंद कोठारी आहेत. दिनमित्र पण महत्वाचं आहे. तरवडी नेवासा वगैरे वरून पण ते नंतर हे होत होतं प्रकाशित. पुढं कैवारी तेज आणि तरुण मराठा ही 3 लक्षात ठेवायची. कैवारी तेज तरुण मराठा हे दिनकरराव जवळकर आहेत इथं. आणि हे इथपर्यंतच नका थांबू. हे कोठून प्रकाशित होत होतं राईट. हे तुमचा होमवर्क आहे. कोठून प्रकाशित होत होतं. पुण्यातून होतं अजून कुठून होतं. ओके. म्हणजे कोणत्या भागातून हे सगळे महाराष्ट्रातलेच आहे. हे काही भारतातले नाही. पण निदान ठिकाण माहिती असावं. ठीक आहे. थोडासा एकदा ओव्हरलुक करा. आणि इतर काही महत्वाची वृत्तपत्रे दिलेत फेमस. ज्ञानसिंधू आहे वीरेश्वर सदाशिव छत्रे. ज्ञानप्रकाश आहे कृष्णाजी त्र्यंबक रानडे. हे मजूर जे आहे ते इम्पॉर्टंट वाटतं ह्या वेळेला. ओके. लक्षात ठेवा. रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजे हे कोण आहेत कमेंट बॉक्स मध्ये करा. 1925 चा आहे म्हणजे याला 100 वर्ष झालेत आता. म्हणून हे मुद्दा मी इथं टाकलंय. रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजे कोणते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. नवयुग हे आचार्य अत्रे यांचं होतं. श्रद्धानंद सावरकर यांचं होतं. विचारलहरी म्हटलं की कृष्णशास्त्री. ओके. आणि अरुणोदय म्हटलं की काशीनाथ विष्णू फडके. अरुणोदय काशीनाथ विष्णू फडके. ही काही महत्वाची वृत्तपत्रे आहेत इतर सिमिलर त्या कालखंडामध्ये सुरू झालेली. ती तुम्हाला माहित असावीत म्हणून फक्त मी सांगितले. अगदी बरोबर आहे. भाऊ दाजी लाड हे बरोबर आहे. कारण रामचंद्र विठ्ठल लाड हे त्यांचं नाव आहे. लक्षात ठेवा. कधी कधी आयोग भाऊ दाजी देतं ना म्हणून ते माहिती असू द्या तुम्हाला. आता हे पुढं बघा. इथं तुम्हाला लेखांवरती पण क्वेश्चन विचारला जात आहेत. इथं
विचारले की इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही. बरोबर. असं म्हटलंय, इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही. हा लेख कोणत्या समाजसुधारकाने लिहिलाय? ओके. आता इतिहासामध्ये लेख लिहिलेले कोण आहेत जास्त करून? तर हे 2 आणि 4 ऑप्शनमध्येच आहेत. ह्या 2 व्यक्तींनी आगरकर असेल, टिळक यांनी भरपूर लेख लिहिलेले आहेत. म्हणजे किमान हे 2 ऑप्शन तुम्ही एक्झाममध्ये इलिमिनेट करू शकता. ओके. हे इलिमिनेट होतात. का होतात? इतिहासात लेख लिहिणाऱ्या 2च व्यक्ती जास्त म्हणजे यांनी जास्त लेख लिहिलेत. एकतर आगरकर किंवा मग टिळक. मग म्हणून थोडंसं एक उत्तरापर्यंत म्हणजे एक्झाममध्ये मी म्हणतो ना प्रेझन्स ऑफ माइंड गरजेचा आहे, तर तो असा असतो. ओके, लक्षात ठेवा. महात्मा फुल्यांनी म्हणजे महात्मा फुल्यांनी काही जास्त लेख लिहिलेले नाहीयेत. लक्षात असू द्या. त्यांचं इतर कार्य हे खूप म्हणजे अतुलनीय आहे. त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यांनी खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे समाजासाठी. असे महात्मा ज्योतिराव फुले आहेत. पण त्यांनी एवढे लेख लिहिलेले नाहीयेत. लेख कुणी लिहिलेत? आगरकर आहेत, टिळक आहेत यांनी लिहिलेत. गोपाळ हरी देशमुखांनी पण एवढं काही असं लेख वगैरे लिहिलेलं नाही. लिखाण आहे त्यांचं. लेख म्हटलं की तुम्हाला ह्या 2 व्यक्ती इथं दिसतात. यांचे काही महत्त्वाच्या लेखांवरती आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. नेमकं काय-काय आहे ते बघूयात आपण. बघा आता इथं आगरकर यांनी महत्त्वाचे काही लेख लिहिलेले आहेत. तुम्हाला स्लाईड प्रॉपर दिसत असेल. या स्लाईडवरती खूप महत्त्वाचा डाटा आहे. तर एक बघा, नेटिव्ह लोकात इंग्रजासारखे धाडस कधी येईल असं त्यांनी हे केलेलं होतं आणि 1882 हे इथं आय-एम-पीच करा, इम्पोर्टंट आहे. कारण श्री दास्य विमोचन राइट हा जो लेख लिहिलेला होता त्यांनी, त्या श्री दास्य विमोचनमध्ये विभक्त कुटुंब पद्धतीचं समर्थन केलंय आणि इतिहासामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीचं समर्थन करणाऱ्या व्यक्तींची नावं लक्षात ठेवा. गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर आणि महादेव गोविंद रानडे. हे तुम्हाला एका ठिकाणी कुठं मिळणार नाही. मी शोधून इथं तुम्हाला एकत्र करून दिलेत. लक्षातच ठेवायचं. गोपाळ हरी, गोपाळ गणेश आणि महादेव गोविंद रानडे या 3 व्यक्ती आणि चौथी आहे सॉरी इथंच आहेत तिन्ही पण. इथं हे तिघजण हे त्रिकूट आहे ना, तर मग म्हणायचं यांनी विभक्त कुटुंब पद्धतीचं समर्थन केलंय. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. वेगळा पॉइंट आहे. कुणाच्या सांगण्यात पण येत नाही, कुणाच्या बॅचमध्ये पण येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट. पण हे या तिघांनी पण विभक्त कुटुंब पद्धतीचं समर्थन केलंय. विभक्त म्हणजे वेगळे राहण्याचं समर्थन केलंय. हा पॉइंट लक्षात ठेवा. आयोग इथं मुद्दाम काय टाकतं? संयुक्त कुटुंब पद्धतीचं समर्थन. संयुक्त कसं काय होईल? संयुक्त म्हणजे एकत्र आणि विभक्त म्हणजे वेगळे. म्हणजे हे तिघजण इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि फुटकं नशीब हे त्यांचं आत्मचरित्र आहे. कधीच विचारलं नाही, पण येऊ शकतं म्हणून आय-एम-पी करा त्याला आणि लक्षात ठेवा. कधीतरी विचारतील. आगरकरांवरती आजपर्यंत एम-पी-एस-सीने भरपूर क्वेश्चन विचारलेत. मग हे त्यांचं आत्मचरित्र नाही विचारलेलं. फुटकं नशीब हे त्यांचं आत्मचरित्र आहे. पुढे काही महत्वाचे लेख बघा. आमच्या निकृष्ट स्थितीस कोण जबाबदार आहे? गोरे गुन्हेगार आणि काळे न्यायाधीश असा पण त्यांचा लेख होता. प्रजोत्पादन आणि द्रव्योत्पादन हा पण त्यांचा लेख होता. पुढे आहे हिंदुस्तान देश बुडाला. म्हणजे हिंदुस्तान देश बुडाला हो बुडाला. हा स्त्री शिक्षणावरती त्यांनी लेख लिहिला होता. विचारला जाऊ शकतो. कारण स्त्री शिक्षणावरती होता. पुढे होता अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. बालविवाहावर. हा पण आय-एम-पी करा. ते मी कंसात याच्याकरता लिहून दिलंय की इम्पॉर्टंट आहे म्हणून. कशावरती लेख आहे तर बालविवाह म्हणजे विचारलं जाऊ शकतं ना. त्यामुळे लक्षात असू द्या. इंग्लंड शिवाय आम्हाला गती नाही. रशियन युद्ध झालं त्यावेळेला त्यांनी लिहिला होता. समज नाही हेच. आता हा लेख कशासाठी लिहिला होता? तर बघा तत्कालीन समाजामध्ये जरट विवाह होत होता. जरट विवाह म्हणजे काय? की मुलगी ही कमी वयाची असायची आणि मुलगा हा त्याचं वय खूप असायचं. म्हणजे मुलगा म्हातारा असायचा थोडक्यात बऱ्यापैकी. तर ते जरट विवाह जे काही होते, तर त्याच्यावरती त्यांनी समज नाही हेच हा लेख लिहिलेला होता. हा पॉइंट तिथं लक्षात असू द्या. आणि इथं शहाण्यांचा मूर्खपणा दीनबंधूमध्ये हा जो लेख लिहिला होता, दीनबंधूमध्ये होता बरं का. नाहीतर तुम्हाला वाटेल की अ, आगरकरांचे जे सुधारक आहे त्याच्यामध्ये असेल. नाही, दीनबंधूमध्ये त्यांनी शहाण्यांचा मूर्खपणा हा लेख लिहिला. का लिहिला? तर बघा, जे काही केशवपन होत होतं का, केशवपन महिलांचं, तर त्याच्याकरता त्यांनी तो लेख लिहिलेला होता. हा पॉइंट पण तुम्हाला लक्षात असू द्या. काही महत्त्वाचे लेख तुमच्याकडून आता इथं हुरलूक झालेले आहेत. हे अति महत्त्वाचे लेख आहेत यांचे, राइट. इतर भरपूर आहेत. ते तुम्हाला एकदा वाचले तरी लक्षात राहतात.
पण हे थोडंसं दुर्लक्ष होतं किंवा हे वेगळे आहेत, युनिक पॉइंट आहेत, की जे सहजासहजी तुम्हाला मिळत नाही किंवा तुमच्या वाचनात येत नाही. त्यामुळं असे पॉइंट घेऊन आपण ही सगळी सीरीज कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालता येईल. आता अजून पण लेख आहेत बघा. बाळ गंगाधर टिळक, बरोबर, लोकमान्य टिळक. तर टिळकांनी जे काही महत्वाचे लेख लिहिले होते, इथं तुम्हाला लिस्ट दिली आहे पूर्ण. आमच्या वर्णमालेचा खून, ज्ञानाची सदावर्ते, रामायण इतिहास की गप्पा, दंगे कशाने बंद होतील, अजून वेळ गेलेली नाही. हा IMP करा, इम्पॉर्टंट आहे म्हणून त्याला हायलाइट केलंय. सर आणि साखर, कोळसा उगळला तरी काळाच, प्रेस ऍक्ट 1917च्या विरोधात, म्हणजे विचारलं जाऊ शकतं, लक्षात असू द्या. सोन्या रूपाची नाणी असेल, सरकारच्या उधळेगिरीवरती खर्च, भारावलेले इंग्रजी हिंदुस्थान असेल किंवा सनदशीर आणि कायदेशीर. जे हायलाइट केले ते जास्त लक्षात ठेवा बरं का, ते जास्त महत्वाचं आहे म्हणून त्याला हायलाइट करून ठेवलंय. आता एक मुद्दा लक्षात घ्या, महात्मा फुलेंबद्दल माहिती सांगावी तेवढी कमीच आहे. फक्त इथे एक त्यांचा महत्वाचा जो ग्रंथ आहे, सार्वजनिक सत्यधर्म, ओके, तर सदाशिव गोवंडे यांचे जे काही मित्र होते, मोरो विठ्ठल वाळवेकर, यांनी मदत केलेली होती ह्या ग्रंथासाठी. ओके, कुणी? मोरो विठ्ठल वाळवेकर, हे नाव लक्षात ठेवा. मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असं त्या ग्रंथाबद्दल म्हटलं जातं. ग्रंथाचा उल्लेख आहे नीती धर्माचा अमरकोश, याच्यावरती तुम्हाला PYQ विचारलाय. सत्यशोधक समाजाचं बायबल असं कुणी म्हटलंय? विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटलंय. हा पॉइंट तिथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 1889 ला हा कंप्लीट झाला होता, परंतु त्याच्यानंतर महात्मा फुलेंचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे जे दत्तक पुत्र होते डॉक्टर यशवंत फुले यांनी 1891 ला काय केलेलं आहे, त्याचं प्रकाशन केलंय. म्हणजे महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर काय झालेलं आहे, हे जे काही सत्यशोधक समाजाचं बायबल म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म, हे प्रकाशन झालेलं आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. याच्यामध्ये 33 नियम सांगितलेत, म्हणजे मानवाचे मूलभूत हक्क किंवा विश्व कुटुंबवाद आणि जीवनाचे आणि विद्येचे स्वरूप उलगडून दाखवलंय त्याच्यामध्ये. म्हणजे बुद्धिवादाचं विवेचन किंवा समर्थन त्याच्या माध्यमातून केलंय. म्हणजे हे आहे सार्वजनिक सत्यधर्म मध्ये. हे काही पॉइंट लक्षात ठेवा, तुम्हाला कामाला येतील. महात्मा फुले ह्या ऑप्शन मध्ये होते म्हणून त्यांच्याबद्दलचा एक महत्वाचा पॉइंट इथं मी हे केलेलं आहे. पुढं फुलेंच्या बद्दल जेव्हा स्पेसिफिक प्रश्न असेल तिथं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये काही महत्वाच्या गोष्टी शेअर करेल. आता पुढचा प्रश्न बघा, एकदम बेसिक आहे, तो येणं साहजिकच होतं, कारण 1924 म्हणजे आता 2025 आहे, 100 वर्ष झालेली घटना. कोणती घटना आहे? 20 जुलै 1924 ला बघा, जे काही स्थापन झालेली बहिष्कृत हितकारणी सभा आहे, त्याच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी खालीलपैकी कोण होते, असं तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. तर आता याचे जे काही सेक्रेटरी होते, तर ते सीताराम शिवतरकर होते. ओके, म्हणजे हा तुम्हाला उत्तर तर झालं. ठीक आहे, आता आपण बाकीचे पॉइंट बघू, काय काय इम्पॉर्टंट आहे बघा. या स्लाइड वरती तुम्हाला अपकमिंग सगळे येणारे क्वेश्चन इथूनच कव्हर होतील, पुस्तकाची गरज नाही. व्यवस्थित फक्त हे करा. 20 जुलै 1924 ची स्थापना आहे. ओके, म्हणजे त्याचे अध्यक्ष पहिले लक्षात ठेवा, हे नाही विचारले, सर चिमनलाल हरिलाल सेटलवाड. उपाध्यक्ष होते मेयर निसिम JP. कार्यवाहक सचिव याच्यावरती विचारले तुम्हाला इथं क्वेश्चन. ओके, गट ब मेन्स 2023 ला सीताराम शिवतरकर. कोषाध्यक्ष होते निवृत्ती तुलसीदास जाधव. आणि इतर सदस्यांची नावं दिलीत, रुस्तमजी जिनवाला, GK नरिमन, पा. चव्हाण, डॉक्टर R. परांजपे, बाग खेर. बाग खेर आहे, हे नाव लक्षात ठेवा. म्हणजे इथं काही नावं आहेत तुम्हाला सदस्यांमध्ये. ओके, आणि 1925 मध्ये बघा, या 1925 ला सोलापूरला पहिलं वसतिगृह सुरू केलंय. म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभेने त्यांचं पहिलं जे काही वसतिगृह आहे कुठं सुरू केलंय विचारलं तर सोलापूरला केलंय 1925 ला. आणि सभेच्या वतीने सरस्वती विलास, हे नाव लक्षात ठेवा, IMP आहे, सरस्वती विलास नावाचं हस्तलिखित दरवर्षी प्रकाशित व्हायचं. आणि प्रश्न प्रिलिम्सला पण इथं असा विचारला जाऊ शकतो, ग्रुप Cच्या प्रिलिम्सला वगैरे, लक्षात असू द्या. सॉरी. तर अस्पृश्यतेविरोधात बंड पुकारणारी हिंदुस्थानातील पहिली संघटना म्हणून बहिष्कृत हितकारणी सभेचा उल्लेख केला जातो. त्यामुळं हा पॉइंट
इम्पॉर्टंट आहे नाही, व्हेरी इम्पॉर्टंट आहे मी असं म्हणेन. ओके, लक्षात ठेवा. अशी काहीतरी पहिली घटना आहे तर विचारलं जाऊ शकतं. म्हणजे आता इथं बघा, हे जे काही 3 पॉइंट दिलेत तर ही उद्दिष्ट आहेत. हल्ली प्रश्नांचा पेपर सेटरचा माइंडसेट बघितला तर तुम्हाला उद्दिष्टांवरती क्वेश्चन विचारला जातो. विचारलं तर हे पाठच करा. बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार. बहिष्कृत समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी औद्योगिक आणि शेतकी विषयक शाळा चालवणे किंवा मग वाचनालय, शैक्षणिक वर्ग आणि स्वाध्याय संघ स्थापन करणे. म्हणजे जेव्हा जे काही डिस्प्लेड क्लासेस मिशन आहे, म्हणजे त्यांच्या उद्दिष्टांवरती क्वेश्चन विचारू शकतात, तर तुम्हाला हे पण विचारू शकतात. हा पॉइंट तिथं लक्षात ठेवा. म्हणजे बहिष्कृत हितकरणी सभेच्या अँगलने तुम्हाला जर क्वेश्चन आला, तर तो कव्हर झालाच पाहिजे आणि तुमचा परीक्षेत तो प्रश्न सुटलाच पाहिजे. काही सोडलेलं नाहीये. याच्यावरच प्रश्न येणार. त्यामुळं हे व्यवस्थित तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही याच्यावरती जास्त काम करा. बाकी इन्फॉर्मेशन भरपूर आहे. आता पुढे बघा, आता ते नाव काढलं आणि पुन्हा तो क्वेश्चन आला डिस्प्रेड क्लासेस मिशन 1906 ला. बरोबर, ते पण बघू आपण. म्हणजे हा राज्यसेवा मेन्सला क्वेश्चन विचारला आणि इतर रिपीट झालाय. म्हणजे बघा, रिपीट पण होतोय क्वेश्चन. ओके, रिपीटेड पण क्वेश्चन आहे. तर एक मुद्दा लक्षात घ्या. याचं उत्तर काय येऊ शकतं? तर याचं उत्तर हे तीनही आहे. हे चौथं चुकीचं आहे. ठीक आहे. इथं बघा, अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणं हे आहे. इथं बरोबर विचारलंय. सार्वजनिक धर्माची शिकवण आणि त्यांच्यासाठी शाळा, उद्योग, दवाखाने, वसतिगृह स्थापन करणे. पण इथं बघा, राजकीय संघटना स्थापन करणे असं काही कुठं नव्हतं. म्हणून हे चुकीचं आहे स्टेटमेंट. ओके, लक्षात असू द्या. म्हणजे डिस्प्लेड क्लासेस मिशनच्या बाबत पण आपण इन्फॉर्मेशन बघू. थोडीशी जी इम्पॉर्टंट वाटते इथं क्वेश्चनच्या अँगलने. तर 18 ऑक्टोबर 1906 ला मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे. भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळ. हे मराठी नाव आहे. लक्षात ठेवा. कधी-कधी हे पण आयोगाकडून हे केलं जातं. पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती चंदावरकर होते. विचारलं जाऊ शकतं. चिटणीस कोण होते? विठ्ठल रामजी शिंदे होते. अधीक्षक कोण होते? रामजी संतूजी लाड आहेत. खजिनदार नारायण पंडित होते. उपाध्यक्ष कधी विचारले तर IMP आहेत. आयोग उपाध्यक्षांवरती भर देतच. तर दामोदर दास आहे सुखडावाला. तर हे नाव तिथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. म्हणजे हे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत डिस्प्रेड क्लास मिशनच्या बाबत. आणि डिस्प्रेड क्लास मिशन जे काही होतं, बरोबर, त्याच्यावरती त्याची जी काही उद्दिष्ट वगैरे आहेत, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारून झालाय. राज्यसेवा मेन्सला विचारलाय, बरोबर. तर ते तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. कारण त्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जात आहेत एखाद्या याच्यावरती. तर आपल्याला ती गोष्ट माहित असणं जास्त गरजेचं आहे. तर ह्या अँगलने तुमचे असे प्रश्न कव्हर होतात एक्झाममध्ये. त्यामुळं आपण फक्त बेसिक आणि पिन पॉइंट रिव्हिजन करणार आहोत. ओके. आता इथं पुढचा एक क्वेश्चन बघा. तुम्हाला असा विचारला होता, गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख मोस्ट डेंजरस मॅन असा केलेला होता? ओके, रिचर्ड टेम्पलने म्हटलंय. आणि याचं योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ओके, आयोगाने फायनल की नुसार हेच उत्तर दिलंय. ओके, की द मोस्ट डेंजरस मॅन कुणाचा उल्लेख केलेला आहे तर ते आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण बाकीचे पण बघू. आता हे उत्तर आहे, ठीक आहे. टिळकांबद्दल काही इन्फॉर्मेशन मला तुम्हाला सांगावीशी वाटते. तर भारतीय असंतोषाचे जनक जे काही आहेत, बरोबर, द इंडियन अनरेस्ट हे जे काही पुस्तक होतं, तर हे कुणाचं होतं? व्हॅलेंटाईन चिरोल यांचं होतं. हा काही पॉइंट लक्षात ठेवा. तुमच्या ह्या प्रश्नाशी रिलेटेड आहे. लक्षात असू द्या. त्याला लिंक होतात त्या घटना, त्याच्यामुळे मी सांगतोय. तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळक यांचा गौरव हे काय केलेलं होतं, की भारतीय असंतोषाचे जनक. मग टिळकांनी याच्या विरोधात खटला पण लढला होता लंडनला. त्याच्यासाठी 3 लाखांचा निधी पण उभारला होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही व्हॅलेंटाईन चिरोलचा इंडियन अनरेस्ट होतं का, ह्या पुस्तकाची प्रस्तावना आल्फ्रेड लॉयलने लिहिलेली आहे. कोण होता? आल्फ्रेड लॉयल. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याचा जो ग्रंथ होता ब्रिटिश डॉमिनियन ऑफ इंडिया, हा कोणाचा आहे? अल्फ्रेड लॉयल. हे नाव लक्षात ठेवा. कधी जोड्या लावायला पण विचारलं जाईल. म्हणजे त्या इंडियन अनरेस्टची प्रस्तावना कुणी लिहिली आहे, कधी हा पण प्रश्न येऊ शकतो. कारण
ह्या गोष्टी अवतीभोवती विचारून झाल्यात, त्यामुळे तुम्हाला तिथं फक्त मी सांगितलंय ते. ओके, आता हा पुढचा क्वेश्चन बघा. इथं चुकीची जोडी कोणती आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. चुकीची जोडी. ओके. तर याच्यामध्ये बघा, सर सय्यद हुसेन इथं दिलाय संयुक्त भारतीय देशभक्त संघ. एकच मिनिट, इंग्लिशमध्ये बघू. फाउंडेशन ऑफ द युनायटेड इंडियन पॅट्रियोटिक असोसिएशन. हा, तर इथं येणार सर सय्यद अहमद खान. पॅट्रियोटिक असोसिएशन म्हटलं की सर सय्यद अहमद खान, म्हणजे हे पहिलीच जोडी चुकीची आहे. ओके, चुकीची जोडी आहे. इथं पण बघा पेअर म्हणजे कोणती तरी एकच चुकीची असणार आहे. हेच उत्तर आहे. ओके, म्हणजे इथं चुकीचं आहे. बाकीचं हे डब्ल्यू हंटर. ओके, हे बरोबर आहे. भारतीय मुसलमान. थिओडर मॉरिसन आहे, अलीगड कॉलेजचे प्राचार्य होते ते पण बरोबर आहे. रहमत अली यांनी स्वतंत्र राष्ट्राचे नाव पाकिस्तान असं सुचवलं होतं. म्हणजे रहमत अली यांच्या बाबत पण तुम्ही वाचलेलंच असता. हे सगळे बाकीचे स्टेटमेंट बरोबर आहे. आता आपण त्या व्यक्तींबद्दल थोडंसं बघूयात. आता हे विल्यम हंटर जे काही आहेत, तर ते पण तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. एकच मिनिट हा. हा, तर हे विलियम हंटर म्हणजेच कोण, तर विलियम विल्सन हंटर. ओके, आता हे हंटर जे आहेत, तर तुम्हाला त्यांच्या बाबत माहिती आहे की बाबा जे काही एज्युकेशनशी रिलेटेड आहेत, बरोबर. तर ह्या हंटर कमिशन समोर ज्या लोकांनी साक्ष दिल्या त्याच्यामध्ये महात्मा फुले होते. याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, बरोबर. म्हणजे ही जे काही कमिशन होतं हे कशासाठी होतं, म्हणजे कुणी नेमलेलं होतं, तर ते रिपनने नेमलेलं होतं. हे पण सगळ्यांना माहिती आहे. बेसिक वरती तुम्हाला क्वेश्चन आलेले आहे, तर माहिती असू द्या. मग तेच हे हंटर आहेत, वेगळे कोणते नाहीयेत. आणि 1893 ला जेव्हा मुंबई, पुणे, येवला इथं जी काही हिंदू मुस्लिम दंगल झाली होती, तर त्या हंटर साहेबांनी लंडन टाइम्स मध्ये एक लेख लिहिलेला होता, राईट. आणि त्या लेखाचा जो काही प्रतिवाद होता, म्हणजे त्याला प्रतिउत्तर टिळकांनी पराचा कावळा ह्या शीर्षकाअंतर्गत केसरीमधून केलेलं होतं. त्याच्यामुळे हा पॉइंट पण फक्त लक्षात ठेवा, विलियम हंटर यांच्या अनुषंगाने. आणि टिळकांनी त्याचा प्रतिवाद काय केला होता त्याच्याशी रिलेटेड आहे, म्हणजे लक्षात असू द्या. आणि इंग्रजांनी भारत मुसलमानांकडून घेतला नाही, तर मराठ्यांकडून घेतला, असं निर्भीडपणे मत नोंदवणारा होता सर विलियम हंटर. इथं बघा, हा विलियम हंटर बघा, भारतीय मुसलमान ह्या ग्रंथाचं लेखन, मग त्या ह्या ग्रंथामध्येच त्यांनी ते हे मत मांडलेलं आहे. हा पॉइंट तिथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके, आता रहमत अली चौधरी म्हणजे इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी आलेल्या मुस्लिम अतिथींसमोर त्यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली होती, आणि ती नाऊ और नेवर ह्या पुस्तकाच्या रूपात मांडलेली आहे. याच्यावरती तुम्हाला राज्यसेवा मेन्सला क्वेश्चन विचारलेत, हे पाठ ठेवा, परत पुन्हा रिपीट होऊ शकतं. ओके, मुस्लिमांना स्वतंत्र राष्ट्र पाहिजे, कारण हिंदू आणि मुस्लिम यांच्यात प्रचंड तफावत आहे, असं जर कोण म्हटलं होतं तर ते हे रहमत अली चौधरी आहेत. माहिती असू द्या. आता ही इन्फॉर्मेशन, एकच मिनिट, हे तिसरे जे व्यक्ती आहेत का इथं तुम्हाला, म्हणजे यांच्याबाबत मिळत नाही जास्त. थिओडर मॉरिसन आहेत, अलीगड कॉलेजचे प्राचार्य किंवा अलीगड चळवळीशी यांचा संबंध होता. ठीक आहे, तर इथं बघा, मोहम्मद एकच मिनिट, मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज जे काय होतं, मोहम्मडन, राईट, किंवा मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज जे काय होतं, त्याचे प्राचार्य म्हणून हे थिओडर मॉरिसन, 5 वर्षाचा कार्यकाळ होता त्यांचा, लक्षात ठेवा. तर ह्या कॉलेजच्या शैक्षणिक उन्नतीकडे त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं होतं. आणि महाविद्यालयीन जे काही विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये वक्तृत्व कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अंजुमन उर्दू ए मोअल्ला ची स्थापना केलेली होती. त्यामुळं हा पॉइंट पण तिथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तो पॉइंट पण जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे हे वेगळीच व्यक्ती आहे थिओडर मॉरिसन, तर त्यांचा अलीगड चळवळीशी संबंध आहे. ओके, हा पॉइंट पण इथे लक्षात ठेवा, अलीगड चळवळीशी त्यांचा संबंध आहे. फक्त एवढं लक्षात असू द्या, म्हणजे तुम्हाला प्रश्न टॅकल करायला काही अडचण येणार नाही. आता हा लास्टचा जो काही क्वेश्चन होता तो बघू आपण.
तर पुन्हा एकदा बघा, हे वृत्तपत्रांबाबत तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे 2-3 क्वेश्चन तर किती इझी वाले विचारलेत हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर याचं योग्य उत्तर 3 येईल. तर इथं बघा, प्रभाकर म्हणजे भाऊ महाजन आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सुधारक म्हटलं की गोपाळ गणेश आगरकर, जनता म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र धर्म म्हटलं की विनोबा भावे. इझी आहे. एकच मुद्दा सांगतो. महाजन सरांच्या पुस्तकामध्ये ओके, जेवढी वृत्तपत्र दिली आहेत का, वाचून घ्या. म्हणजे हा एक पॉइंट तुमचा कव्हर झाला. कारण 2 प्रश्न तुम्ही बघताय एकाच मेन्स मध्ये. इथं एक हा वाला एक क्वेश्चन झाला आणि वरती आपण एक क्वेश्चन बघितला होता. मला वाटतंय ब्राह्मणेतर जी काही वृत्तपत्र होती बघा, इथं 2 क्वेश्चन वृत्तपत्रांवरती आहे. म्हणजे तुम्ही बघा, एकही क्वेश्चन अवघड नव्हता तसं जर पाहिलं तर. त्यामुळं इतिहासामध्ये तुम्ही मी सांगतोय त्या पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला आउट ऑफ मार्क येतील 10 पैकी 10. जास्त डोकं चालवायचं नाही, की बाबा मी अमुक-अमुक नोट्स वापरू का? अमुक-अमुक मी जास्त करायला पाहिजे का? असलं एक्स्ट्राचं डोकं लढू नका. साधे सिंपल पॉइंट आहेत किंवा काही महत्त्वाच्या चळवळी आहेत समकालीन, त्या मी जशा सांगेल तशा करा. काही की पॉइंट्स तुम्हाला काढून देईल, की बाबा तुम्ही अभ्यास करत असताना हे पॉइंट वाचायचेत किंवा याच्यावरती जास्त फोकस करायचा. हा एक क्रांतिकारी चळवळीवरती क्वेश्चन होता. इथं तुम्हाला काही साहित्य संपदावरती समाजसुधारक तो वाला एक क्वेश्चन कव्हर झाला. इथं जातीय निवाडा म्हणजे थोडक्यात गांधी चळवळीच्या दरम्यानचा जो काही पिरियड आहे तिथं एक क्वेश्चन आला. इथं तुम्हाला पुन्हा वृत्तपत्रावरती क्वेश्चन आला. इथं समाजसुधारकाचा लेख म्हणजे समाजसुधारक हा एक टॉपिक इथं रिफ्लेक्ट झाला पुन्हा. इथं बहिष्कृत हितकारणी सभा म्हणजे हे समाजसुधारकांच्या मध्ये पण कव्हर होऊन जातं. कारण हे कुठं आहे वगैरे राइट, ह्या सगळ्या गोष्टी येऊन जातात. म्हणजे बाबासाहेबांचा अभ्यास करत असताना हे होऊन जातं. बरोबर? हे सगळे बेसिक क्वेश्चन आहेत. इथं पण पुन्हा ते डिस्प्रेड क्लासेस मिशन म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे वगैरे रिफ्लेक्ट झाले. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे पॉइंट देईल त्या अनुषंगानेच तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. जास्त एक्स्ट्राचं डोकं लावू नका. तुम्ही तुमचा जो वेळ आहे मेन्ससाठीचा, तर त्याच्यामध्ये बघा पेपर 1 साठी जास्तीत जास्त वेळ द्या. ओके. बाकी जी-एस मी तुम्हाला काही जे पॉइंट देईल काढून, ते पॉइंट तुम्ही वाचायचे व्यवस्थित आणि मी जे काही सांगेल पी-वाय-क्यूच्या माध्यमातून ते तुम्ही व्यवस्थित आत्मसात करायचं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज नाहीये. तुम्हाला आरामशीर 55 पासून जे काही 60 प्लस आहे तेवढे मार्क येऊन जातील. काहीच करायची जास्त गरज नाही. कारण काय होतं, आपण नाही ते करत बसतो आणि जिथं अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आपला होत नाही किंवा आपण करत नाही. तीच महत्वाची चूक आहे. कारण 80 प्लस मार्क तुम्हाला आलेच पाहिजेत पेपर 1 ला आणि पेपर 2 ला ऑन एन एव्हरेज राहतो महाराष्ट्र. मग ते मी सांगतोय त्या पद्धतीने 55 प्लस 60 प्लस त्या रेंजमध्ये तुम्ही असलात ना, आरामशीर डोळे झाकून तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. तर हेच मला सांगायचं होतं. तुम्हाला लेक्चर समजलंय का मला ते पण सांगा. ते जास्त इम्पोर्टंट आहे. आता तसं आपण रेग्युलर सोप्या भाषेतच घेतलेलं आहे. जास्त प्रॉब्लेमॅटिक नाही केलेलं. पण हे अशा पद्धतीचे क्वेश्चन तुमच्या मेन्सला असणार आहेत. गट ब 2024च्या मेन्सला. हे 23 चे प्रश्न होते. इतर परीक्षांचे प्रश्न पण आपण बघणार आहोत. जेणेकरून आपलं एक लॉजिकल माइंडसेट पण डेव्हलप होईल. तो अभ्यासावरती आधारित असेल. असं काही ऑप्शन सिमिलर आहेत, ब्रॅकेटमध्ये आहे वगैरे. हा असला टाईमपास नसेल. कारण त्याला काही एवढं महत्त्व देण्याची गरज नाहीये. आपला अभ्यासावरती आधारित असलं, की आपल्याला आउट ऑफ बॉक्स जरी क्वेश्चन आला, तरी मार्क अचीव्ह करता येतात. एवढं साधं सिंपल आहे. ओके, तर चालतंय आपण थांबूयात. ओके. आणि तुमचे जे काही डाऊट वगैरे असतील, ते देखील तुम्ही शेअर करू शकता. नेक्स्ट टाईम आपण पुढचं लेक्चर घेणार आहोत लवकरच. ते मे बी उद्या असेल. तर त्याच्यामध्ये पण आपण पुढचे महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहोत आणि हे सीरीज आता सुरू राहील कंटिन्यू. ओके. जेणेकरून आपण मॅक्सिमम क्वेश्चन मेन्सचे बघणार आहोत. प्रिलिमचे आपण अगोदरच बघितले. त्याच्यामध्ये टाईमपास नाही करणार. आपण आता मेन्सचे क्वेश्चन बघणार आहोत. एवढा पॉइंट फक्त तिथं लक्षात घ्या. थँक यू सो मच. थांबूयात आपण.